उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले आणि तिथे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अचानक राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यामुळे शिवसैनिकांना हा सुखद धक्का होता। मात्र यासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील सुखद धक्का होता। मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहुयात। आजही असंच अचानक उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि हा सुखद धक्का दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला पाहायला मिळाला। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इकडचे मुंबईचे काही स्थानिक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं ही घटना घडल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटलं, त्यांच्या मनात नेमका पहिला जो भाव आला तो काय नेमका आला ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मनीष आहे। मनीष, गेल्या काही दिवसापासून सातत्याने या चर्चा सुरू आहेत की राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या दोन्ही भावांचे पक्ष जे आहेत ते एकत्र येतील आणि कुठेतरी युती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा कुठेही नाही। मात्र दोन्ही भावांनी एकत्र यावं या प्रकारच्या चर्चा सुरू असताना नेमके आज ज्यावेळेस राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय? नाही, मी एक सांगेन की नुसतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये आजही पुन्हा एकदा उत्साहाची लाट आहे। महाराष्ट्रात मुख्यतः दोन भाव एकत्र येणं हे ॲक्च्युली महाराष्ट्राची पर्वणी आहे। हे पुढे काय होईल आम्हाला माहिती नाही। सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे ठरवतील, पण महाराष्ट्रात मराठी मुद्द्यासाठी तर दोन भाऊ एकत्र येतात आणि ते गरजेचं आहे, आजच्या ज्या जनरेशनला गरजेचं आहे। कारण तुम्ही जर उद्या आज संध्याकाळी एकत्र येत असतील तर परत मी महाराष्ट्रासाठी म्हणजे मला वाटतं बातम्यांसाठी देखील उद्याचा दिवस देखील ठाकरे ब्रँडच चालेल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, राज ठाकरे आकस्मिक तिकडे गेले। मात्र हा जो सुखद धक्का आहे तो सर्व कार्यकर्त्यांना बसला, त्यांनाही बसलेला आहे। मात्र ठाकरे ब्रँड जर टिकवायचा असेल तर या दोन्ही बंधूंनी एकत्र यायला पाहिजे आणि जे राजकारण सध्या मुंबईत सुरू आहे त्याला कुठेतरी ढवळून निघणारी ही घटना आज घडलेली आणि त्यामुळे येणाऱ्या राजकारणासाठी तरी ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी तरी या दोन बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारचं मत जे आहे त्या इकडे आपल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।